पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. 2 दिवसांपूर्वीच शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या पक्षाला अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं एकत्र येण्याविषयी एक प्रकारे साथ घालण्यात आली. त्यानंतर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये काहीसे मतभेद आपल्याला पाहायला मिळाले. आज आपण महाविकास आघाडीमध्ये प्रमुख पक्ष असणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकंदरीतच कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ. त्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळेच पक्ष तयारी करतायत. तुमच्या पक्षाची कशा पद्धतीने तुम्ही तयारी करताय? आम्हाला सध्या तरी मनसे सोबत जाण्याचे संकेत आहेत आणि त्या पद्धतीने बोलणी करायला लावलेली आहे. त्यामुळे मनसेच्या पुणे शहरातील स्थानिक नेत्यांसोबत येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आमच्या मीटिंग्स होतील आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आता फक्त आमच्याकडे जी काही इच्छुक उमेदवारांची लिस्ट आहे मग त्याच्यामध्ये नंबर्स प्रत्येक विधानसभा वाईज आम्ही नंबर्स काढलेले की प्रत्येक विधानसभेमध्ये कुठल्या प्रभागात किती इच्छुक आहेत. तर त्यांची संपूर्ण लिस्ट आमची त्यांच्याकडे आणि त्यांची आमच्याकडे येईल आणि त्यानुसार मग जे समीकरणं जुळवायची असतील ती जुळवू. आणि त्याच्यानंतर न समजा जर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये समेट घडून आला तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर काय भूमिका घ्यायची वरिष्ठ लेवलला ठरवतील की त्यांच्यासोबत जायचं काय सेपरेट लढायचं. कारण अगदी सुरुवातीच्या काळापासून जेव्हा सगळेच पक्ष वेगवेगळी भूमिका मांडत होते तेव्हापासून मनसे आणि शिवसेना मराठीच्या मुद्द्यापासून एकत्र आलेली आहे. त्यामुळं सन्माननीय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही आहे. आम्ही दोघांच्या जे काही बोलणी करायची ती आमची चालू झालेली आहे. राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की जवळपास 250 पेक्षा जास्त त्यांच्याकडे इच्छुकांनी नोंदणी केलेली आहे. आपल्याकडच्या पक्षाकडं किती जणांनी नोंदणी? माझ्याकडे 218 लोकांची नोंदणी आहे. बरं. प्रत्येक विधानसभा वाईज त्याच्यामध्ये मी बायफर्केशन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं हे 218 आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या मागच्याच 2 दिवसामध्ये 2 चांगल्या बलाढ्य लोकांचं आमच्याकडे इन्कमिंग होतं. परंतु एक अतिशय दुःखद घटना घडल्यामुळे नंतर तो विषय थांबला. पण येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जसे का आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत पुरसुंगी आणि ओरळी देवाची, हे झाल्यानंतर ना तो कार्यक्रम झाला की माझ्याकडे सध्या आता एक्झिस्टिंग 220 लोकांची लिस्ट तयार आहे. आता मला त्याच रिगार्डिंग अजून एक प्रश्न आहे की सर्वाधिक जे तुमच्याकडे इच्छुक आहेत तर ते कुठल्या मतदारसंघांमधले आहेत? सर्वाधिक इच्छुक माझ्याकडे कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. ओके, किती आहेत इच्छुक? आणि कसब्यामध्ये माझ्याकडे आता पाहिलं तर वडगाव शहरी विधानसभेमध्ये 32 इच्छुक आहेत, कोथरूड विधानसभेमध्ये 26 आहेत, खडकवासल्यामध्ये 21 आहेत, पर्वती विधानसभा 23 आहेत, हडपसर विधानसभा 42 आहेत. 42? हां. पुणे कॅन्टोन्मेंट 16 आहेत, कसबा पेठ 47 आहेत आणि छत्रपती शिवाजीनगर 11 आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजीनगरमध्ये आणि कोथरूड ह्याच्यामध्ये काही प्रभागांमध्ये थोडं 19-20 आहे साम्य आहे. 3 प्रभागांमध्ये थोडं इकडं थोडं तिकडं असं आहे. त्यामुळे तिथली संख्या थोडी जास्त आहे. आणि हडपसरमध्ये सुद्धा तसंच आहे की हडपसरमध्ये बऱ्यापैकी पुरंदर खडकवासला असा सुद्धा भाग आहे. त्यामुळं तिकडं पण थोडं कमी जास्त आहे. परंतु हडपसरमध्ये 42 लोक आमच्याकडे प्रत्येक प्रभागानुसार इच्छुकांची नावं मोबाईल नंबर सुद्धा सांगू शकतो. म्हणजे हा आकडा काय फक्त नुसता मीडियाला दाखवण्याकरता केलेला नाही, तर या प्रत्येकाचा 1-to-1 मिलिटरी हजेरी घेतलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस माझ्या मीटिंग्स होतात मग त्या ठिकाणी आमचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर साहेब असतात, दोन्ही शहराध्यक्ष बसलेले असतात. त्या टायमाला लिटरली मी येणाऱ्या प्रत्येक विधानसभेनुसार मी आपणास दाखवू सुद्धा शकतो की प्रत्येक विधानसभेनुसार जी काही लोक येतात त्या लोकांच्या आम्ही हजेऱ्या सुद्धा घेतो त्यांची की बाबा खरंच नक्की ही लोक आहेत किंवा नाही. आता याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी टिकमार्क केलेले दिसून येईल. जे टिकमार्क केलेली आहेत ती लोक त्या मिटिंगला उपस्थित राहिलेली आहेत. म्हणजे ज्या मीटिंग झाल्यात त्या प्रत्येक मीटिंगला जी लोक येतात त्यांचे मी लिटरली हजेऱ्या घेतो की बाबा हे इच्छुक आहेत त्यांची नावं घेतो पहिल्यांदा. विधानसभेनुसार कुठला कोण आलेला आहे नाहीये, कारण आमचा तो क्रायटेरिया ठरवून मीटिंगला सुद्धा आम्ही महत्व देतोय की जर 3-3 विषय मुंबईवरनं लोक येतात मीटिंगसाठी आणि मीटिंगसाठी लोक आल्यानंतर फक्त इच्छुकांमध्ये नाव द्यायचं आणि प्रत्यक्षात मीटिंगच्या दिवशी काहीतरी कारणं सांगायची आणि गैरहजर राहायचं असं जर होणार असेल तर 3 मीटिंगला उपस्थित राहिला नाही तर त्याच्या नावापुढे थोडा डॉट पण होण्याची शक्यता आहे.
अजून एक माझा प्रश्न आहे की आता तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्हाला ऍक्च्युली हा प्रश्न विचारायचा आहे की जर का समजा तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवली निवडणूक तर तुमच्या पक्षाचं काय भवितव्य तुम्ही पाहताय आणि जर का मनसे आणि तुमचा पक्ष जर एकत्र येऊन लढवला तर तुमच्या पक्षाचं भवितव्य तुम्ही काय मला वाटतं महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही आत्ता म्हणजे जे गणित मी केलं होतं ते महाविकास आघाडी शरद पवार साहेबांचा पक्ष, मनसे आणि शिवसेना ह्यांचा तिघांचा मी जो क्रायटेरिया लावलेला आहे ह्या तिघांच्या विषयामध्ये जर मताधिक्य पाहिलं ना तर जवळजवळ पुणे शहरातील 50% मतदानावरती 50% प्रभागांवरती प्रभाव पडतोय. जर आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर याच्यामध्ये जर आपण असं मतांचं मी सगळं बायपर्केशन सुद्धा केलेलं आहे की याच्यामध्ये शिवसेना मिळालेली मतं, राष्ट्रवादी काँग्रेस, मग त्याच्यामध्ये जो कोणी तिथं आत्ताचा एक्झिस्टिंग त्यांच्याकडं उमेदवार होता तो आता कुठल्या पक्षात आहे, आता हे जाधव ऐश्वर्या आशुतोष हे भाजपात गेलेले जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 9,549 मतं त्यांना पडली होती, परंतु हे प्रभाग 1 अहमदनं हे आता भाजपात गेलेले आहेत. इथं कोथेरे विठ्ठल प्रसाद हे SP म्हणजे शरद पवार साहेबांच्याच पक्षात आहेत. हे पण AP दोन्हीकडे यांचं चालू आहे. SP म्हणजे असं प्रत्येकाचं बायपर्केशन केलंय. हे मनसेचं इथं कोपऱ्यामध्ये केलंय. आणि जर समजा मी त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि भाजपा यांची सुद्धा मतं मी इकडं वेगळी केली आहेत, कारण काँग्रेस काय आमच्यासोबत अजून येण्याच्या कुठल्याही चर्चा नाहीयेत. त्यामुळे काँग्रेसचं वेगळं केलंय आणि भाजपचं वेगळं केलंय. कारण या निवडणुकीमध्ये 1 नंबर आम्ही भाजपसोबतच विरुद्ध लढणार आहोत. मग त्याच्यामध्ये मनसेला जर आम्ही सोबत असलं मनसे तर कुठल्या मतांवरती फरक पडेल हा पण त्या ठिकाणी दिसून येतो. पण जर 3 मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे जर 3 पक्ष एकत्र असतील तर माझ्या 2017च्या अभ्यासानुसार पुणे शहरामध्ये साधारण ह्या तिन्ही पक्षाचे 60 ते 65 नगरसेवक निवडून येतील. बरं, तुमच्या बोलण्यामध्ये राष्ट्रवादी आणि मनसे सोबत घेण्याचं वारंवार सांगण्यात येतं, मात्र काँग्रेसबद्दल तुम्ही साशंक आहात. त्यांची राज्यस्तरावरची भूमिका सगळ्यांनाच माहिती आहे. या सगळ्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघताय? कारण जर का त्यांना मोर्चाला मनसे चालते, शिवसेना चालते, तर मग इथं एकत्र यायला काय अडचण? आमचं हेच म्हणणं आहे की मान्य सचिन नायर साहेबांनी परवा दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की तुम्हाला सत्याचा मोर्चा काढला त्या ठिकाणी मनसेचा क्राऊड चालला, ज्या ज्या विरोधातल्या मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये मनसे चालतीये, ज्या ज्या ठिकाणी एकत्र नेते येतात त्या ठिकाणी तुम्हाला मनसे शेजारी बसलेली चालतीये. पण प्रत्यक्षामध्ये मग तुम्ही मनसेच्या बाबतीमध्ये अशी भूमिका का घेता? म्हणून तर मी काँग्रेसला त्या ठिकाणी, पण पुणे शहरामध्ये एकंदर पुणे शहरामधल्या काँग्रेसला तर वाटतं की महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली पाहिजे. कारण त्यांची जी काय संख्या 5,26,000 मतदान त्यांना 2017ला आहे, त्याच्यामध्ये 10 नगरसेवक आहेत त्यांचे, आणि त्यांचे फक्त ठराविक ठिकाणीच त्यांचा प्रभाव आहे 2-4 प्रभागांवरती. आणि ते जे काय प्रभाग आहेत मग विशेषतः त्याच्यामध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदेचा प्रभाग असेल त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तोडमोड करण्यात आलेली आहे. त्यामुळं ते सुद्धा सगळ्यांना आता त्यांची सुद्धा पायाखालची वाळू निसटलेली, त्यामुळे त्यांना काय करायचं हे त्यांचा प्रश्न आहे. एकटं लढायचं का महाविकास आघाडीमध्ये यायचं? त्यामुळं मी तर सध्या माझं जे काय टोटल करताना मी वेगळी केलेली आहे. आता भाजपचं आव्हान किती मोठं पाहताय? कारण आता तुम्ही ग्राउंड लेवलला काम करताय, आता ज्या पद्धतीनं प्रभाग रचना झाली, आरक्षण ज्या पद्धतीनं पडलं आहे, आणि तुम्ही एकंदरीतच सगळ्या शहरभर फिरताय, बाहेरही फिरताय, परंतु पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं आव्हान किती मोठं? नाही, भारतीय जनता पक्षाचं आव्हान नाही, EVMचं आव्हान आहे. बरं, हे पैशाचं आव्हान आहे. भारतीय जनता पार्टीचं काय आव्हान नाहीये. त्यांनी EVM आणि पैसे बाजूला ठेवून यावं ना मैदानात. भारतीय जनता पार्टी EVM आणि पैसे बाजूला ठेवून या, मग बघू ना खरं कोण येते. मग तिथं आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही कशा पद्धतीने लोक आम्हाला पॉझिटिव्हली बघतील. तुम्हाला वाटत नाही भारतीय जनता पक्षाचं पुण्यात आव्हान? EVM बाजूला ठेवू नये, त्यांनी मशीन बाजूला ठेवून यावं आणि मग त्याच्यानवर लोकसभेला EVM होतच की. आता तुम्हाला एवढा मोठा विजय मिळाला, मग जर तुम्ही बघितलं ना, मी मागच्या पंचवार्षिक मधला सगळा माझ्याकडे अभ्यास आहे भारतीय जनता पार्टीचा. हे आकडे आहेत भारतीय जनता पार्टीचे, हे भाजपचे. प्रत्येकाचे जर तुम्ही मतदान पाहिलं ना तर बघा 10,000, 12,000, 11,000, 10,000, 13,000, 12,000, 10,000, 11,000 पडलेले उमेदवारांमध्ये 11,000 मतदान पडले. मी ज्या ठिकाणी
निवडणूक लढवली प्रभाग क्रमांक 40 मध्ये, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते माझ्या इथं बघा 12,096 मतं, 12,466 मतं, 11,418 आणि 10,800, म्हणजे 10,000च्या पुढे 10, 11, 12, 10, 11, 12 हाच त्यांचा खेळ झालेला आहे. 10, 11, 12,000 मतदान ही लोक आत्ता जर पाहिलं ना तुम्ही, जी परत एकदा आता 9 वर्षानंतरच उगवलीत, जी 2017ला उभी होती तीच लोक आता परत 2026ला पुढे आले यायला लागलेत. ज्यांना त्यावेळेस 12-13 हजार त्यांना वाटत होता 12,000 मतदान मला पडले. मग 8 वर्ष काय झोपलो होता का तुम्ही? 8 वर्ष तुम्ही कुठंच नव्हता. आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटतं चला आता बिहारमध्ये ईव्हीएम मशीन जोरात चाललं, काय जोरात चाललं, तसं आता इथं पण तसं काय होऊ शकतं. त्यामुळे परत आता सगळ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले. तर त्या शेवटचा प्रश्न आहे, तुमचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि या निमित्तानं राजकारणातही पदार्पण करणार आहे अशी चर्चा आहे. नेमकं काय कुठून तयारी चालू आहे आणि तुमचं याच्याबद्दल सगळ्याबद्दल काय? माझी मुलाची तयारी प्रभाग क्रमांक 40 ड मधनं चालू आहे. कारण सर्वसाधारण येतो त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 40 मध्ये आता माझं 50% मतदान आहे. ज्या प्रभागामध्ये मी 10 वर्ष नगरसेवक होतो त्या भागाचं मतदान 50% मतदान आहे आता, की ज्याच्यामध्ये कात्रज कोंढ रोडचा परिसर येतो, शेलारमाळा, महादेवनगर, स्वामी समर्थ नगरच्या सगळ्या गल्ल्या, इकडं अभयारण्य सोसायटी असेल, आपली भूषण, अरुणोदय, ओंकार ह्या सोसायटी असतील, किंवा तिकडे शेलारमाळा असेल, महादेवनगरच्या 2-3 भाग असतील, त्या पलीकडे सुखसागर नगरच्या ज्या काय वरच्या सुखसागर नगरच्या 16 गल्ल्या आहेत, ह्या ठिकाणी मी 10 वर्ष नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळं मला माहिती आहे की त्या भागामध्ये मागील 5 वर्ष 17 ते 22 आणि आता 22 ते 26 4 वर्ष, या 9 वर्षामध्ये 4ही नगरसेवक कोंढवेतले होते आणि 1 रुपया सुद्धा माझ्या भागामध्ये बजेट टाकलेलं नाही नगरसेवकांनी, आणि 1 नगरसेवक सुद्धा आला नाही. माझ्या भागामध्ये जो कात्रजचा भाग आहे, जो आता निर्णायक मतदान आहे कात्रजचं, ह्या निर्णायक मतदानामध्ये नगरसेवकाला जर तुम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक लेवलच्या लोकांकडे जर गेला तर आत्ताची होणारी निवडणूक ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी सुद्धा महत्वाची का वाटते मला, की 8 वर्षांनी मतदानाला जातोय आपण, दरवेळेस 5 वर्षांनी जात असतो. म्हणजे जो मुलगा 2017ला 10 वर्षाचा होता तो आता मतदान करणार 19 वर्ष. माझ्याच मुलाचं जर तुम्ही बघितलं तर माझा मुलगा त्यावेळेस पहिलीला होता, म्हणजे आता पहिलीला सॉरी आता जो तो पाहिला तर 2022ला त्याचं 21 वय सुद्धा पूर्ण होत नव्हतं. 21 वयाला सुद्धा 6 महिने राहत होते. मग कदाचित मी म्हणन की परमेश्वराने ते माझ्या पदरात दिले तर मला त्याचा पूर्णपणे फायदा त्या गोष्टीचा होईल. आणि 1 सीट जर मला कोंढव्यामधनं चांगल्या ताकदीचं मिळालं तर मी सांगतो प्रभाग क्रमांक 38 आणि 40 या ठिकाणी 3 नगरसेवक शिवसेनेचे असतील. बरं, धन्यवाद तात्या, खूप वेळ दिला तुम्ही. तर हे होते वसंत मोरे, त्यांनी त्यांच्या पक्षाची कशा पद्धतीनं तयारी चालली ते सांगितलंय. सोबतच त्यांच्या मुलाचं देखील राजकीय पदार्पण या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्तानं होणार आहे. मनसेला सोबत घेण्याविषयी त्यांचा पूर्ण निर्णय झालेला आहे. राष्ट्रवादी सोबत देखील जाण्यासाठी ते, शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी देखील ते सकारात्मक आहेत. मात्र काँग्रेसच्या भूमिकेवर मात्र त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर तसेच थांबूयात. धन्यवाद.